14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती आणि याच अनुषंगाने पुण्यातील उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित एक मागणी केली आहे की आतापर्यंत साधारण 7 ते 8 वर्षापर्यंत याआधी जे गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल झालेत ह्या जयंतीनिमित्त ते गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उपमहापौर परशुराम वाडेकर आहेत। काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या ठिकाणी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागणी केली आहे? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लवकरच आता 14 तारीख जवळ आलेली आहे, त्यामुळं सगळं अख्ख्या भारतभर जयंतीच्या तयारीला लोक लागलेले आहेत। बऱ्याच दिवस झालं आम्ही मागणी करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमधील जे काही स्पीकरवरून लावल्यावरून जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे तातडीने तेवढे मागं घ्यावे असे विनंती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी केलेली करत होतो। आणि आता उपमहापौर म्हणून देखील मी त्यांना नम्र विनंती करत आहे की महाराष्ट्रामधल्या अशा छोट्या मोठ्या या गुन्ह्यांमुळं कार्यकर्त्यांना नोकरीमध्ये, विजामध्ये, बाकी सगळ्यामध्ये अडचण होते। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, मग गणेश उत्सव असेल, मग अण्णाभाऊ साठे जयंती असेल, मग वेगवेगळ्या जयंती असतील, बाबासाहेबांची जयंती तर आहेच, तर यांच्यामधले जे गुन्हे दाखल कार्यकर्त्यावर होतात ते स्पीकर आणि किरकोळ गोष्टीवरचे गुन्हे आहेत। त्यामुळं खूप त्रास होतो सर्वांनाच। तर माझी विनंती आहे साहेबांना की यावेळेस आंबेडकर जयंतीच्या अगोदर हे जर गुन्हे आपण काढून घेतले तर ही महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला एक चांगली भेट दिल्यागत होईल। आणि माझा विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कार्यकर्त्यांवरतील जयंतीमध्ये किरकोळ स्वरूपातले झालेले गुन्हे ते त्वरित मागं घेतील, त्यांनी मागं घ्यावे असं मी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने उपमहापौर या नात्याने आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही मागणी करत आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात या संदर्भात? हां, मी मुख्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेणार आहे। त्यांना भेटायला मुंबईला मी जाणार आहे आणि तसेच पालकमंत्री यांनाही मी विनंती करणार आहे आणि आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांना देखील आणि चंद्रकांत दादा यांनाही सांगणार आहे। पण महाराष्ट्रामध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात होते, शिवजयंती मोठ्या उत्साहात होते, बाकीच्या महापुरुषांच्या जयंती उत्साहात होतात, पण एक दिवसाच्या त्या किरकोळ कारणामुळं गुन्हा दाखल होतो। आणि आता तर खूप कठीण आहे की मंत्रालयामध्ये जायचं असलं तरी असा एखादा गुन्हा असेल तरी एंट्री भेटत नाही आहे, तर ही खूप अडचण होते। म्हणून मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की स्पीकर जयंतीमध्ये लावण्यामुळं किरकोळ गुन्हा असेल तर तो त्यांनी काढून घ्यावा, कार्यकर्त्याला या जयंतीमध्ये शुभेच्छा आपण द्याव्यात ही त्यांना मी विनंती करत आहे। निश्चित अशा प्रकारचे गुन्हे मागे घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, प्रयत्न करताय, मागणी देखील करताय। मात्र यंदा ज्या आगामी काही जयंत्या आहेत, आता बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा ज्या काही जयंती येतील ज्याचं काही सेलिब्रेशन शहरामध्ये होईल, त्यावेळेस तरुणांना कुठेतरी व्यवस्थित कायदा सुव्यवस्था पाळून जयंती साजरी करण्याचं आवाहन तुम्ही कराल? नक्कीच। या ठिकाणी खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला एकच दिवसात कार्यकर्ते खूप उत्साहात करतात। बाकीच्या दिवशी अभ्यास करणं एक दिवस आहे की दिवाळी, दसरा हा सण म्हणजे दिवाळी 14 तारीख, आणि ह्या तारखेला तमाम मागासवर्गीय आंबेडकरी जनता, तमाम बहुजन समाज हा खूप आनंदाने जयंतीमध्ये एकच दिवस त्यांना आनंद साजरा करण्याचा मिळतो। मग बाकीच्या तारखेला ते भानगडीत पडत नाही, पण एक दिवसाला मात्र सगळे रस्त्यावर उतरून आनंद उत्सव करत असतात। आणि या सगळ्यांमध्ये मी सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की आपण कायदा सुव्यवस्था राखून ही जयंती आपण उत्साहात साजरी करावी। तसेच या ठिकाणी अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेल्यामुळं हे एक दुःखाचं सावट आहे आणि जगात युद्धमय जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे लक्षात ठेवून आपण ही जयंती त्या पद्धतीने साजरी करावी। तर आपल्यासोबत होते पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भातचे सर्व जे काही गुन्हे आहेत ते मागे घेण्यासंदर्भात निवेदन दिले आहे, त्या संदर्भात ते भेटणार देखील आहेत अशी माहिती आपल्याला मिळते। पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक।